अलोपराये देखील हेच सांगतात, काळ वेळ नाम उच्चारिता नाही. काळ वेळ कधीही घेऊ शकता. काय म्हणायचं? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मुखाने सतत भगवंताचं नामचिंतन करायचं. अजून काय म्हणतात बरं? मी सांगत होते, हरी बोला, भांडताना हरी बोलायचं, हरी बोला, कांडता उठता बसता हरी हरी बोलायचं. बरं एवढंच करायचं का? देता घेताही हरी बोला, खाताना सुद्धा हरीच बोलायचं. आता तुम्ही म्हणाल तोंडामध्ये घास असल्यावर कसं हरी बोलू? पण बोलायचं. हरी बोलल्याशिवाय खायचंच नाही, हा नियम असावा. त्यामुळे उठता बसता, भांडताना, खाताना, देताना, घेताना फक्त आणि फक्त हरी बोला. आणि तुकोबाराय अजून सांगतात, मी एक विषय म्हणून सांगते, प्रत्येक कीर्तनात नाही पण परंतु वेळ भेटला किंवा हा विषय आला तर मी आवर्जून सांगते. महिला मंडळांसाठी ज्या वेळेस आपण एखादं अन्न बनवतो किंवा अन्न शिजवत असतो आपल्या स्वयंपाकघरात, तेव्हा ते अन्न आपण एक प्रकारे म्हणतो आपल्या हाताची चव त्यात उतरते. तर ते हाताची चव नसते, ती मनातून निघालेली वृत्ती असते, मनातील आनंद असतो, मनातील समाधान असतं. मग तुम्ही ते किती समाधानाने बनवता, किती आनंदाने बनवता, तो आनंद त्यात उतरतो आणि त्याची चव बनते. मग ती एकतर गोड बनते, नाही तर कडू बनते. मग तुम्ही ठरवायचं आजपासून, काय स्वयंपाक करत असताना भांडायचं नाही, दुर्बुद्धी डोक्यात आणायची नाही. काय हिचं हे असं, तिचं ते तसं, ते बाहेरच ठेवायचं. स्वयंपाकघरात आलं ना तर भगवंताचं नाम घ्या. त्यामुळे काय होतं, तुम्ही जो घरात स्वयंपाक बनवता तुमच्या, त्याला प्रसादाची चव येते. कारण तुम्ही ते नाम घेत घेत तो प्रसाद बनवतात, ते स्वयंपाक बनवता. म्हणून आजपासून तुम्ही देखील ठरवा, काय हरी मुखे म्हणा. कसं उत्तमात उत्तम जे नाम आहे तुकोबारायांनी सांगितलं ते मुखाने सतत गायचं.